हर हर महादेव, रामकृष्ण हरे. मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे पाहू शकताय, काल आपण देवभूमी उत्तराखंडमध्ये अशा प्रकारे हॉल आहे, हॉलमध्ये थांबलो होतो. आता ते बोलायला लागले निघा लवकर निघा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला म्हणजे अशा प्रकार लोक आम्ही सगळे आम्ही असं म्हणत नाही की देवभूमीमधले सगळे लोक येत, पण असे काही लोक आहेत की ते त्यांना कसं बोलायचं तेच कळत नाही. पहिली गोष्ट, आता रात्री त्यांनी मस्त प्रेमाने बोलले, पैसे घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी लाईट बंद करा, हे करा, ते करा, आंघोळ तुम्ही बाहेर करा. आता काय बोलायचे. असू द्या, तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या व घटस्थापनाच्या मंगलमय शुभेच्छा. तर आज आम्ही रेडी झालेलो आहे, धोतर बितर घातलेली मस्तपैकी. तर आता निघतोय आम्ही पुढं. तर बघूया आज किती किलोमीटरचा प्रवास होतोय. तर चला, व्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकताय सायकल वगैरे रेडी केलेली आम्ही. आता या ठिकाणी निघतोय. 8 वाजलेले आहेत, ऊन देखील आले, सूर्यदेवाने दर्शन देखील दिलेलं आहे आम्हाला. तर चला, व्लॉग कंटिन्यू करा. बघूयात, माताजींचं मंदिर भेटलं की दर्शन करायचं आपल्याला. तर चला मग निघूयात. तर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर आज तुम्हाला माहीतच आहे, घटस्थापना तसेच शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरुवात होत आहे. आणि आज सोमवार देखील आहे, जे की भोलेबाबांचा वार आहे. आणि आज आपली माता देखील येत आहे, माताजींचं देखील आगमन होणार आहे. तर पाहू शकता, या ठिकाणी मंदिर आहे आणि प्राचीन भैरव मंदिर आहे. तर या ठिकाणी म्हटलं दर्शन करूयात. तर चला, तुम्हाला भैरव बाबांचं दर्शन करूयात. आज या ठिकाणी भैरव बाबांचं मंदिर आहे. तर आता आपण दर्शन करणार आहोत. अशा प्रकारची शिडी आहेत त्या ठिकाणी. तर भैरव बाबाचं दर्शन करू शकताय. आणि हे परिसर पाहू शकताय, खूपच सुंदर परिसर आहे. आसपासचा व्ह्यू. नमस्कार मित्रांनो, तर आज नवरात्रीचे आपले उपास आहे आणि सकाळी या ठिकाणी काही फळं भेटले नाही आपल्याला, त्यामुळे या ठिकाणी आपण एक चहाचं दुकान, तिथून दूध गरम करून घेतलेलं आहे. आता हे निखिल आणि आम्ही दोघंजण दूध पिणार आहोत. काका चहा पिणार आहे. तर एवढं दूध पितो आणि पुढे प्रवासाला परत आपल्याला सुरुवात करायची. नमस्कार, हर हर महादेव. मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर पाहू शकताय भगीरथी नदी, खूप मोठं पूल देखील या ठिकाणी. पूल आहे या ठिकाणी, नदी आहे. आणि आता अशा प्रकार रोड आहे, इथून निघतोय आपण आता. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, हे पाहता तुम्ही टिहरी डॅम आहे. आणि या ठिकाणी आपले भारत सरकारकडून जे काही स्पर्धक असतात, भारतासाठी जे मेडल घेऊन त्यांच्यासाठी या ठिकाणी शिकण्यासाठी ट्रेनिंग सेंटर आहे. जे की वॉटरमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज असतात, जे काही वॉटरमधले गेम असतात, तर हे पाहू शकता. जे एक माणूस बसून जहाज खेळतो आहे, तशा प्रकारे या ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग देखील दिलं जाते. या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. बघूयात काय या ठिकाणी आपल्याला बोट वगैरे चालवायचं आहे. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करू. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर हे जे पाहताय तुम्ही, हे टिहरी डॅम आहे आणि भारतातील सर्वात उंच धरण डॅम देखील याला म्हटले जाते. या ठिकाणी वीज निर्मिती देखील होते. हे पाणी वीज निर्मिती देखील या ठिकाणी होती. आणि या ठिकाणी जे की वॉटर ॲक्टिव्हिटीज, जे की पाण्यातले जे की खेळणं असतात, ते देखील या ठिकाणी होतं आहे. पाहू शकता तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी बॅच गेलेली पुढं, ती बॅच आता पुढं ट्रेनिंगला जाणार आहे. तर या ठिकाणी जे भारताला जे मेडल घेऊन येतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊन या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ शकताय. तर या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे. तर चला, आता पुढं निघूयात. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर टहरी गैरवाल या गावामध्ये आम्ही थांबलेलो आहे. आसपास काहीच नाही, दुकानं देखील नाही आणि लोक देखील खूप कमी राहतात. या ठिकाणी भोलेबाबाचं खूप मोठं मंदिर आहे. तर याच ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला एक रूम देखील दिलेली थांबण्यासाठी. तर आसपास पूर्ण बघितलं तर म्हणजे थोडंसं जंगल आहे आणि आम्ही थांबून घेतलं. तर या ठिकाणी हे मंदिर आहे भोलेबाबाचं. आणि मंदिराच्या ठिकाणी आज घटस्थापना देखील होती. आपल्याला
माताजींचं दर्शन झालं नव्हतं, तर या ठिकाणी माताजींचं दर्शन झालेलं पाहू शकताय. तर आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आम्ही. आता आम्ही सध्या आम्हाला उपवासाचं सामान देखील नाही भेटलं, तर थोडंसं दही वगैरे आणि काकडी आणि थोडंसं या ठिकाणी फळं होते, फळं दिलेले प्रसादामध्ये आम्हाला. तर तेच आजचं उपवास समजून उपवासाचं भोजन करूयात. आणि या ठिकाणी पाहू शकताय हे जे कशा प्रकारे डोंगरावर बसलेलं गाव आहे. लाईट पाहू शकता कशा प्रकारे दिसतात. चला मित्रांनो, हर हर महादेव, जय महादेव.